नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, CN स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2026 साली होऊ घातलेल्या परीक्षेसाठी पेपर 1 गणित हा 100 गुणांसाठी असतो. त्यामध्ये प्रश्नसंख्या असते 50. तर या पेपरमधील गणित या विषयावरील सर्व जे घटक आहेत तर ते आपण या चॅनलवर उपलब्ध करून देणार आहोत. चला तर पहिला जो घटक आहे आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्हे तो शिकूया. आपला पहिला घटक आहे आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्ह. तर आपल्याला सुरुवातीला आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्ह जे आहेत तर ते समजून घ्यावे लागतील. तर देवनागरी जी लिपी आहे त्या देवनागरी लिपीमधील जे संख्याचिन्ह आहेत ते आपण बघूया. तर यामध्ये 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 अशा प्रकारचे देवनागरी संख्याचिन्हही असतात. त्यानंतर आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह आपल्याला बघायची. तर आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हाचं जे लेखन आहे तर ते असं केलं जातं 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. तर या संख्याचिन्हामध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. तर रोमन संख्या लेखन पद्धतीत 0 या संख्येसाठी कोणतंही संख्याचिन्ह वापरलं जात नाही. त्यानंतर या पद्धतीत अंकांना स्थानिक किंमत नसते. तर बघूया रोमन संख्या कशा लिहितात, त्याचे काय नियम आहेत ते समजून घेऊया. तर यामध्ये रोमन संख्याचिन्ह आणि आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह जे आहे तर ह्या ठिकाणी डाव्या बाजूला आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह लिहिले, उजव्या बाजूला रोमन लिहिले. तर 1 जो आहे तर तो असा लिहिला जाईल, 5 जे आहे तर व्ही लिहिला जाईल, 10 चा एक्स लिहिला जाईल, 50 साठी एल असं लिहिलं जातं रोमन अंकात, 100 साठी सी आहे, 500 साठी डी आहे आणि 1000 साठी एम आहे. तर आय, व्ही आणि एक्स या संख्याचिन्हाच्या साहाय्याने संख्या लिहिण्याचे जे काही नियम आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत. तर यामध्ये नियम पहिला आहे आय व एक्स यापैकी एखादं चिन्ह जर दोनदा किंवा तीनदा एकापुढे एक आपण जर लिहिलं तर त्याची बेरीज करून आपल्याला संख्या मिळवता येते. उदाहरणार्थ 2 आय जर आपण लिहिले तर याचं 1 अधिक 1 बरोबर काय होतं 2 होतं. आणि असंही आपल्याला रोमन अंकामध्ये 2 जर आपल्याला हे दर्शवायचे असेल तर आपण सरळ त्याला असं लिहितो. तर याचाच अर्थ असा होतो की हे 2 जे आहे 1 अधिक 1 बरोबर किती होते 2. किंवा जर 2x जर आपण लिहिले तर याचा अर्थ होतो 10 प्लस 10 बरोबर 20. म्हणून आपण याचं वाचन सुद्धा कसं करतो 20 असं करतो. याचं वाचन आपण काय करतो 2 असं करतो. नियम नंबर 2 आहे आय व एक्स ही चिन्हे एकापुढे एक जास्तीत जास्त 3 वेळा लिहितात आणि व्ही हे जे चिन्ह आहे ते एकापुढे एक लिहित नाहीत. तर ह्या नियमांचा आपल्याला संख्या लिहिताना किंवा संख्या ओळखताना आपल्याला त्यावेळेला याचा फायदा होणार आहे. तर आय व एक्स ही चिन्हे एकापुढे एक जास्तीत जास्त किती 3 वेळा आपण याला आयला किंवा एक्सला लिहू शकतो. उदाहरणार्थ आपल्याला जर 3 काढायचे असेल तर आपल्याला 3 उभ्या रेषा किंवा 3 आय आपल्याला या ठिकाणी लिहायला लागतात. आणि हे 3 म्हणजेच 1 अधिक 1 अधिक 1 बरोबर 3. तर ह्या 3 जे आहेत तर याचं वाचन आपण काय करतो 3 असं करतो. त्यानंतर एक्स 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 म्हणजे 3 वेळेस एक जे आहे तर याची सुद्धा किंमत किती आहे तर 10 अधिक 10 अधिक 10 बरोबर 30. तर 30 हे जे आहे याचं वाचन आपण काय करतो 30 असं करतो. परंतु आता 15 ही जी संख्या आहे तर ही आपण
3 वेळा फी असं लिहू शकत नाही. कारण की या ठिकाणी दिलेलं आहे की फी हे चिन्ह एकापुढे एक लिहत नाही. त्यावेळेला आपल्याला ती संख्या जी आहे तर एक्स आणि व्ही अशी लिहावं लागेल. म्हणजे याचा अर्थ असा होतो की 10 अधिक 5 बरोबर किती झाले 15. तर 15चं जे याचं जे वाचन आहे तर ते 15 असं आपल्याला करावं लागेल. तिसरा नियम आहे आय किंवा व्ही यापैकी एखादं चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत डावीकडील संख्येत मिळवली जाते. तर याला जे आहे आपण डावीकडील बाजू मानूया आणि याला उजवीकडील बाजू मानूया. तर उदाहरण घेऊया व्ही आय. तर या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की आय व व्ही यापैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिलं तर त्याची किंमत डावीकडील संख्येत मिळवली जाते. तर या ठिकाणी डावीकडील जी संख्या आहे तर ती आहे व्ही आणि उजवीकडील जी संख्या आहे ती आहे आय. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला 5 अधिक 1 बरोबर 6 ही किंमत मिळते. म्हणून याचं वाचन 6 असं होतं. त्यानंतर व्ही डबल आय असं जर उदाहरण आपण घेतलं तर याचं करता येईल आपल्याला 5 अधिक 1 अधिक 1 बरोबर 7. म्हणून याचं वाचन सुद्धा काय होतं 7 होतं. तर नियम आहे आय व व्ही यापैकी एखादं चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे जर दिलं तर व्ही ही मोठी संख्या आहे. याच्या उजवीकडे आपण इथं 1 दिला, याच्या उजवीकडे आपण 2 दिले. म्हणून त्याची काय झाली बेरीज झाली. आता पुढचं उदाहरण घेऊया एक्स आय. तर या ठिकाणी मोठी जी संख्या आहे तर ती आहे 10 आणि लहान संख्या आहे 1. म्हणून 10 आणि 1 किती झाले 11. म्हणून याचं वाचन काय केलं जातं 11 असं केलं जातं. किंवा पुढचं उदाहरण घेऊ एक्स व्ही. यामध्ये मोठी संख्या किती आहे 10, लहान संख्या कोणती नंतर 5. तर 10 आणि 5 किती होते 15. म्हणून याचं वाचन सुद्धा किती केलं जातं 15 केलं जातं. हा नियम आपल्याला उदाहरण सोडवताना खूप मार्गदर्शक होईल. चौथा नियम आहे की आय हे जे चिन्ह आहे तर हे चिन्ह व्ही किंवा एक्सच्या डावीकडे लिहिले तर त्याची किंमत मोठ्या संख्येतून वजा करतात. तर उदाहरण बघू आपण आय व्ही. तर आय हे चिन्ह व्ही किंवा एक्सच्या डावीकडे लिहिलं तर डावी बाजू झाली ही, उजवी बाजू झाली ही. तर त्याची किंमत मोठ्या संख्येतून वजा करतात. तर या ठिकाणी डाव्या बाजूला इथं 1 लिहिलेला आहे आणि इथं उजव्या बाजूला किती लिहिलेले व्ही म्हणजे 5 लिहिलेली. तर ह्या 5 मधून 1 वजा केला म्हणजे आपल्याला किती मिळतात 4. म्हणून 4 जे आहे ते लिहिण्याचा प्रघात असा आहे की जर ही डावीकडे आपण जर लिहिलं तर ह्या व्ही मधून हा 1 वजा होऊन याला 4 असं म्हणतात असा नियम आहे. त्यानंतर आपण बघू शकतो आय एक्स जर लिहिलं तर या ठिकाणी सुद्धा एक्स म्हणजे 10 आणि आय म्हणजे 1. तर 10 मधून जर 1 वजा केला तर खाली 9 राहतात. म्हणून 9 लिहिण्याचा प्रघात असा आहे. तर या ठिकाणी हे डावीकडे आहेत वजाबाकी करताना आणि त्या ठिकाणी याच्या अगोदरचा जो नियम आपण बघितला होता तर त्या ठिकाणी जर मोठ्या संख्येच्या पुढे जर हे चिन्ह आलं तर त्या ठिकाणी बेरीज होते आणि जर मोठ्या संख्येच्या डावीकडे जर हे आले तर या ठिकाणी ती वजाबाकी होते. म्हणजे मागच्या उदाहरणात प्लस झालंय, या ठिकाणी हे मायनस झालंय. त्यानंतर या ठिकाणी आय आणि आय किंवा एक्स आणि सी ही चिन्हे मोठ्या संख्येच्या डावीकडे लिहिता येतात. 8 ही जी संख्या आहे तर ही 8 ही संख्या आय आय एक्स अशी आपण लिहित नाही. तर व्ही म्हणजे 5, 6, 7 आणि 8. तर हे आपण 8 असे लिहितो कारण आपण सगळ्यात सुरुवातीला आपण नियम बघितला होता की जास्तीत जास्त आय किंवा एक्स हे कितीदा लिहू शकतो आपण 2दा किंवा 3दा लिहू शकतो. म्हणून ह्या व्हीच्या पुढं 5च्या पुढं आपण हे 3 इथं लिहिलेले आहेत. म्हणून 5 आणि 3 किती होते 8 होते.
5वा नियम आहे 10च्या पुढील संख्या लिहिण्यासाठी प्रथम ती संख्या 10, 5, 1 अशा गटात विभागून वरील नियमानुसार लहान किंवा मोठे संख्या चिन्ह वापरून ती आपण लिहू शकतो. उदाहरणार्थ आपल्याला लिहायचे 23. तर या ठिकाणी 23 लिहिताना आपल्याला 10 अधिक 10 अधिक 3 बरोबर किती होतात 23. तर x म्हणजे हे 10 किती झाले 20 झाले आणि आपल्याला त्यापुढे ही 3 घेणं 1 1 म्हणजेच ही संख्या झाली 23. तर या ठिकाणी आपण पाहिलं होतं की आपण एक्स किंवा आय हा फार झाला तर दोनदा किंवा तीनदा लिहू शकतो. म्हणून या ठिकाणी दोनदा एक्स घेतलाय, तीनदा 3 आय घेतले, तर हे झाले किती 23. म्हणून याला वाचनाचा प्रघात आहे 23. जर एक्स आय व्ही अशी जर आपण संख्या घेतली तर या ठिकाणी याचा अर्थ होईल एक्स म्हणजे किती 10 आणि त्यानंतर आय व्ही व्ही मधून एक गेला म्हणजे 4, तर आय व्ही म्हणजे 4 म्हणजे याचा अर्थ झाला हे 14. याचं वाचन करणार आपण 14 असं. जर आपल्याला 29 लिहायचे तर 29 लिहिताना कशी फोड करणार आपण याची 10 अधिक 10 आणि त्यानंतर 9. तर x आणि त्यानंतर आपण घेणार आहे आय एक्स म्हणजे हे झाले 29. तर हे 10 10 20 आणि एक्स मधून एक गेला हे पकडले आपण 9 म्हणजे एकूण झाले हे 29. तर ह्या नियमांचा जर आपण चांगला अभ्यास केला तर आपण सुरुवातीला 1 ते 30 पर्यंत जर याची प्रॅक्टिस केली आपण तर चांगल्या पद्धतीने आपल्याला हे लिहिता येईल.